प्रभात टॉकीज परिसरातील प्राचीन रामदेव महाराज मंदिरातील मूर्तीची तोडफोड आणि विटंबना केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। तोही मंदिराच्या विश्वस्तरावरच। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल संतप्त झाले आहेत। थेट पोलीस आयुक्तांकडे धाव घेत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। श्रावण महिन्यातील या अपवित्र कृत्यामुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे। बघूया याचा सविस्तर रिपोर्ट। अमरावतीच्या प्रभात टॉकीज परिसरातील शतकांपेक्षा जुने मानले जाणारे रामदेव महाराज मंदिर, जेथे भक्त दररोज दर्शनासाठी गर्दी करतात, तिथेच रविवारी धक्कादायक प्रकार घडलाय। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या नेत्यांच्या आरोपानुसार मंदिराच्या विश्वस्ताने भगवान गणेश, भगवान महादेव, भगवान हनुमान यांच्या मूर्ती तोडून विडंबना केली आहे। याचबरोबर श्री रामदेव महाराजांच्या समाधी पाडण्याचा प्रयत्न देखील करण्यात आलाय। श्रावण महिना महादेवासाठी पवित्र मानला जातो, मात्र त्याच महिन्यात आणि भक्तांच्या नकळत हे कृत्य केल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत। संघटनांचा गंभीर आरोप आहे की मंदिर पाडून जागेवर व्यावसायिक इमारत बांधून आर्थिक फायदा मिळवण्याचा हेतू विश्वस्तांचा आहे। या घटनेमुळे हिंदूंच्या धार्मिक भावना खोलवर दुखावल्या असून शहरातील शांततापूर्ण वातावरण धोक्यात आल्याचा दावा संघटनांनी केला आहे। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या प्रतिनिधींनी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांची भेट घेऊन निवेदन सादर केले, ज्यामध्ये दोषींवर कायदेशीर गुन्हा नोंदवून तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे। संघटनांनी विश्वस्तांच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्याचेही आवाहन केले आहे। पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं, त्याच्यामध्ये सर्व हिंदूवादी संघटना आणि सर्व समाज या वतीनं आदरणीय CP साहेबांना रामदेव बाबा संस्थान प्रभात टॉकीज मागील जे संस्थान आहे, जे मंदिर आहे, त्याची 10/8/2025ला ज्या पद्धतीनं भगवंताची विटंबना मूर्ती तोडून केली, त्या संदर्भातलं हे निवेदन आज CP साहेबांना आम्ही देत आहोत। माझ्या मते आणि आमच्या सर्व सकल हिंदू समाजाच्या मते ट्रस्टी लोकांनी या मंदिराची जागा, ज्याची किंमत जवळपास 5 कोटीच्या वर आहे, ही जागा हडपून तिथं कमर्शियल पद्धतीने इमारत उभी करावी आणि मंदिर आणि देवतेंची विटंबना करायची, अशा पद्धतीचा आशय या ट्रस्टचा आहे आणि या ट्रस्टवर कायदेशीर गुन्हा नोंदवावा, याच्याच करता हे आजचं निवेदन सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही देत आहोत। या संदर्भात कोतवाली पोलीस स्टेशनला काही तक्रार वगैरे दाखल झाली आहे का? कोतवाली पोलीस स्टेशनला तक्रार त्याच दिवशी 10 तारखेला रात्री 11:30 वाजता ही तक्रार नोंद केलेली आहे। मंदिर येथे भक्ती, श्रद्धा आणि शांततेचं वातावरण असावं, तिथेच तोडफोड आणि विटंबना हा एक केवळ धार्मिक भावनांवरच नव्हे तर समाजाच्या एकात्मतेवरही आघात आहे। आता पाहावं लागेल की पोलीस प्रशासन किती लवकर आणि किती कठोर पावले उचलणार।